यामध्ये असं आहे की आपण ज्यावेळेस शहरामध्ये गावामध्ये माणूस लोकवस्ती करून राहायला लागला एकत्रित, तर ते व्यवस्थितच असावं. रस्ते असावेत, काही सुविधा असाव्यात, जसं की पाण्याच्या सुविधा असतील, सांडपाण्याची व्यवस्था करण्याच्या सुविधा असतील, आणि मग ते लोकांना राहणं सुसह्य होईल या संकल्पनेतून खरं म्हणजे नगररचना हे सुरू झालेलं आहे. आणि आपल्याकडे भारताचा जर विचार करायचा जर झाला तर ज्यावेळेस मोहनजोदडो हडप्पा म्हणजे आपली इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन जी होती, तिथे हे जे सायन्स आहे, हे शास्त्र आहे नगररचनेचं, ते जगामध्ये सगळ्यात प्रगल्भ असं अत्याधुनिक शास्त्र तिथे होतं. त्याच्यामध्ये भूमितीचा वापर होता, त्याच्यात ते पदार्थ विज्ञानाचा वापर होता, आणि त्याच्यामध्ये एक अशी अतिशय उच्च बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये असलेलं होतं. त्यामुळे नगररचना ही या देशाला नवी नाही आहे. आणि नगररचनेचा इतिहास हा माणसाच्या इतिहासाबरोबर आहे, की जेव्हा आपली नगररचना खरं म्हणजे गुहेमधूनच सुरू झालेली आहे. मग त्यातल्या चांगली गुहा कोणाची असेल, त्या गुहेमध्ये वातावरण थंड राहतं आहे की नाही आहे, किंवा थंड प्रदेशामध्ये मग ते गरम राहतं आहे की नाही, इथून ते सुरुवात झाली. आणि आता आपण कुठपर्यंत आलो आहोत की मल्टी स्टोरीड बिल्डिंग, मग जगामधल्या सगळ्यात उंच इमारती कशा करायच्या आहेत. मग उंच इमारती केवळ उंच इमारती म्हणूनच नाही आहे, तर कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त लोक कशा पद्धतीने अतिशय चांगलं जीवन जगू शकतील, ह्या दृष्टीने मग हा व्यवसाय सुरू झाला, त्याची प्रक्रिया सुरू झाली. आणि अर्थातच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्यावेळेस लोकवस्ती वाढायला लागली, आणि विशेषतः सन 1800मध्ये ज्यावेळेस जगाची लोकसंख्या ही 100 कोटी होती, त्या 100 कोटीमध्ये फक्त 3 कोटी लोक, म्हणजे फक्त 3% लोकसंख्या ही शहरामध्ये राहायची. आणि गेल्या 200 वर्षामध्ये असं काही घडलं की जगाची ही जी लोकसंख्या आहे ती 8 पटीने वाढली, म्हणजे आज ती 800 कोटीपेक्षा जास्त झालेली आहे. हे नुसतं महत्त्वाचं नाही आहे, तर महत्त्वाचं हे आहे की जी 200 वर्षापूर्वी 3% लोकसंख्या शहरामध्ये होती, त्याऐवजी आता 58% लोकसंख्या ही शहरामध्ये आलेली आहे. म्हणजे आपण दुसऱ्या भाषेत सांगायचं जर आलं तर आपला जो इतिहास सुरू झाला माणसाचा 70,000 वर्षापूर्वी झालेला आहे, म्हणजे 3% लोकसंख्या ही शहरामध्ये यायला 70,000 वर्ष लागली. पण आत्ताच्या मागच्या केवळ 200 वर्षामध्ये 58% लोकसंख्या ही शहरामध्ये आली. त्यामुळे नागरीकरण, शहरीकरण हे अतिशय प्रचंड वेगाने झालेलं आहे, आणि त्याला मी टर्बो अर्बनायझेशन किंवा अतिशय महावेगाने होणारे अर्बनायझेशन आहे. ते इतकं वाढलं आहे की अमेरिकेमध्ये 84% लोक, त्यांची लोकसंख्या ही शहरामध्ये राहते, युरोपमध्ये ही 82% राहते, आणि भारताचं त्याच मार्गक्रमण होत आहे, आणि हे जगभर चालू आहे. म्हणजे जगाचा जो हे लोकसंख्या वाढीचा वेग आहे तो शहराकडे आहे, आणि ते शहराकडे ते त्याच्यामध्ये त्यांचं स्थलांतर करत आहेत.